आपण मॅथमॅटिक लॉजिकचा सेकंड पार्ट नेक्स्ट पार्ट काय करतोय तर पाहतो. तर आज आपण काय बघायचं आहे, लॉज ऑफ अल्जेब्रा हा काय करायचा आहे पॉईंट बघायचा आहे. लास्ट लेक्चरला आपण काय बघितलं होतं तर एक्झरसाइज नंबर 1.3 मधला क्वेश्चन नंबर 3 काय केला होता पाहिला होता. तर आज आपण नेक्स्ट पॉईंट बघतोय अल्जेब्रा ऑफ लॉज. तर आपण अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट आहे त्यांचे जे काही लॉज आहेत ते मी इथं राईट डाऊन केलेले आहेत. 10 लॉज आहेत. या लॉजवरचे आपल्याला एक्झाम्पल्स काय करायचे आहेत पाहायचे. या एक्झाम्पल्सवरती पण बोर्ड एक्झामला काय तुम्हाला विचारलं जातं तर एक्झाम्पल्स विचारले जातात. तर काळजीपूर्वक लक्ष द्या, आपण एक्सप्लेन करतोय. तर अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट, यस अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट पहिला जो लॉज आहे तो पहिला लॉज कोणता आहे, आयडेंटिपोटेंट लॉज. ओके, तर हा लॉज आपण दोन पद्धतीमध्ये बघतोय. पहिली अँड आणि दुसरी ऑर. दोन्हीमध्ये कसा अप्लाय करायचा हे आपण काय करतोय तर पाहतो. तर बघा आयडेंटिपोटेंट लॉज पी ऑर पी. जर पी ऑर पी म्हणजे पहिले एक स्टेटमेंट काय घेतलं त्याचं ऑर घेतलं तर आन्सर काय येतं पी. जर त्याचं अँड घेतलं तर आन्सर काय येणार, तर त्याचं अँड घेतलं तरी आन्सर पण काय येणार आहे तर पीच हे आन्सर त्याचं येणार आहे. ओके, नेक्स्ट आहे कॉम्युटेटिव्ह लॉज. कॉम्युटेटिव्ह लॉज काय सांगतोय, पी ऑर क्यू असेल तर क्यू ऑर पी म्हणजे एकमेकांचं जर प्लेस चेंज केलं म्हणजे जागा बदलल्या तर कोणता लॉज तयार होतो, कॉम्युटेटिव्ह. अँडच्या बाबतीत पण तसंच आहे, पी अँड क्यू घेऊया किंवा क्यू अँड पी. ओके, आपण एकमेकांचे प्लेस चेंज करू शकतो हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे 2+3 काय आहे, 3+2 काय, आन्सर काय येणार आहे 5. आन्सर काही चेंज होणार नाही. त्याच पद्धतीने नेक्स्ट आहे असोसिएटिव्ह लॉ. कोणता लॉज असणार आहे, असोसिएटिव्ह लॉ. तर असोसिएटिव्ह लॉज काय सांगतोय बघा, असोसिएटिव्ह लॉ म्हणजेच काय करणं तर मल्टिप्लिकेशन करणं किंवा ऑर त्याच्यामधनं कॉमन काढणं असं आपण करू शकतो. तर फॉर एक्झाम्पल्स तुम्ही पाहिलं होतं ह्याच्या अगोदर 11 सायन्सला, तर मी असं लिहिलं काय a प्लस बी प्लस सी लिहिलं काय, यस इज इक्वल टू. ओके, म्हणजे कंसाच्या आत काय आहे बी प्लस सी आणि कंसाच्या बाहेर कोण आहे ए. तर मी असं पण लिहू शकतो ए प्लस बी ला ब्रॅकेट मधून प्लस काय लिहू शकतो सी लिहू शकतो. त्याचा आन्सर काय असणार आहे सेम. फॉर एक्झाम्पल 2 प्लस 3 प्लस 4 असं लिहिलं काय. ओके, आणि 2 प्लस 3 प्लस 4 लिहिलं काय, आन्सर कसं येणार आहे सेम येणार. आन्सर काही चेंज होऊ शकत नाही. हाच काय सांगतो, कोणता लॉ सांगतोय, असोसिएटिव्ह लॉ. हेच आपल्याला काय करतोय तर सांगतोय. तर आपण काय केलं तर पी ऑर क्यू एकत्र घेतलं, आर ला बाहेर काढलं. यस, इथं पण तसंच केलंय. इथं काय केलं तर असं जर पी बाहेर असेल तर पी आणि क्यू एकत्र घेतलं, आर ला काय केलं बाहेर काढलं. सिमिलरली इथं पण तेच केलं. ए प्लस बी प्लस सी असेल तर आपण बी आणि सी ला ब्रॅकेट होतं तर ब्रॅकेट कशाला दिला, ए आणि बी ला दिला. तर तुमची व्हॅल्यू चेंज होणार आहे. 4 आणि 7 7 2 9 3 आणि 2 5 5 आणि 4 9. दोन्हीचं पण आन्सर काय असणार आहे सेम असणार आहे, चेंज होणार नाहीये. तर ह्याच लॉजला काय म्हटलं जातं तर असोसिएटिव्ह लॉज असं म्हटलं जातं. नेक्स्ट आपण बघतोय डिस्ट्रीब्युटिव्ह लॉज. आता डिस्ट्रीब्युशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे एक तर त्याचं फोड करणं, ओके, डिस्ट्रीब्युशन करणं किंवा सेपरेशन करणं. ओके, त्याचं संक्षिप्त रूप करणं किंवा त्याचं मोठं रूप तयार करणं असं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ हे लक्षात ठेवायचं. तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ एक म्हणजे मल्टिप्लिकेशन करणं किंवा कॉमन काढणं, ह्याच्यावर तुम्ही डिस्ट्रीब्युशन लॉज आहे तो लॉज लक्षात ठेवू शकता. काय करायचं, एक तर कॉमन काढायचं किंवा एक तर मल्टिप्लाय करायचं. ओके, तर इथं आपण बघा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय सांगतोय, पी ऑर पी अँड आर. तर इथं मल्टिप्लिकेशन केले बघा, पी ऑर क्यू नंतर पी ऑर आर म्हणजे आपल्याला मल्टिप्लिकेशन केलं. म्हणजे फॉर एक्झाम्पल्स यू केलं तर फॉर एक्झाम्पल्स मी असं लिहिलं ए डॉट बी प्लस सी असं असं ए डॉट बी प्लस सी. तर तुम्ही काय करणार आहे, यांना आत मल्टिप्लिकेशन करणार आहे. यस, म्हणजे आन्सर काय येईल ए बी प्लस काय येणार आहे ए सी. अशाच पद्धतीनं काय केलेलं आहे तर हा लॉज आहे तो लॉज काय करू शकतो सांगतोय. म्हणजे पहिल्यांदा काय केलं पी ऑर प्रत्येक टर्मला मल्टिप्लिकेशन केलं. पी ऑर क्यू आलं का पी ऑर क्यू, यस
तर पी ऑर परत कशाला नोटेशन करायचं आहे आर पी ऑर आर आणि मिडलला इथे कोण आहे अँड आहे यस तर मिडलला दोन्ही ब्रॅकेटच्या अँड लिहायचं आहे पहिल्याला पी ऑर ला मल्टिप्लिकेशन केलं क्यूला पहिला ब्रॅकेट तयार झाला पी ऑर ला आर ला मल्टिप्लिकेशन केलं दुसरा ब्रॅकेट तयार झाला आणि याच्या मिडलला जे साइन आहे ते कोणतं आहे अँड तर याच्या मिडलला पण अँड द्यायचं हा झाला ऑरच्या बाबतीत तसंच अँडच्या बाबतीत पण हा लॉज काय करतोय तर सांगतो बघा पी अँड क्यू ऑर आर असेल तर पी अँड पहिलं पद म्हणजे क्यू बघा पी अँड क्यू नंतर पी अँड दुसरं पद आर पी अँड आर यस इथं आर आहे मिडलला आर आर इथं मिडलला अँड होतं या दोन्हींच्या मिडलला अँड आलं नेक्स्ट लॉज बघतोय आपण ऍब्सॉर्प्शन लॉ विच लॉ ऍब्सॉर्प्शन लॉ तर ऍब्सॉर्प्शन करणं म्हणजे काय करणं त्याचं संक्षिप्त रूप तयार करणं हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे तर याचं संक्षिप्त रूप कसं तयार होतं हे आपण बघतोय तर बघा पी ऑर पी अँड क्यू असेल ओके पी ऑर पी अँड क्यू तर डायरेक्टली तुम्ही काय लिहू शकताय पी लिहू शकता नेक्स्ट आपण पुढे जाऊ पी अँड पी ऑर क्यू असेल तर आन्सर आपण डायरेक्टली पीच लिहू शकतो हे लक्षात घ्यायचं जिथं ऑर असेल किंवा इथं अँड असेल आन्सर तर काय येणार आहे पीच येणार नेक्स्ट आपण पुढे जातोय डी मॉर्गन्स लॉ हा डी मॉर्गन्स लॉ आपण निगेशन मध्ये बघितला होता निगेशन ऑफ कंजक्शन अँड निगेशन ऑफ डिजक्शन यस आपण बघितलं होतं निगेशन मध्ये लास्ट लेक्चरला तोच लॉज इथं रिपीट झालेला आहे परंतु नाव चेंज झालेलं आहे तर हा लॉज डी मॉर्गन्स या शास्त्रज्ञांनी काय केलं आहे क्रिएट केलेला आहे त्यामध्ये त्याला डी मॉर्गन्स लॉज असं म्हटलं जातं तर डी मॉर्गन्स लॉज काय दिलेला आहे निगेशन ऑफ पी ऑर क्यू तुम्हाला सर्वांना माहित आहे जर ऑरचं निगेशन घ्यायचं असेल ऑरच्या ठिकाणी काय होतं अँड आणि दोन्हीलाही सेपरेट निगेशन हे आपण शिकलेलं आहोत नेक्स्ट आपण पुढे जातो तर बघा इथं पण अँडचा रूल आहे दोन्हीला पण निगेशन अँडच्या ऐवजी काय येणार आहे ऑर म्हणजे कंजक्शनच्या ऐवजी काय येणार आहे डिजक्शन इथं पण डिजक्शनच्या ऐवजी काय येणार आहे कंजक्शन ओके रिप्लेसमेंट चेंज जो आहे तो चेंज यांच्यामध्ये होणार आहे नेक्स्ट कॉम्प्लिमेंट लॉ विच लॉ कॉम्प्लिमेंट लॉ तर कॉम्प्लिमेंट लॉज आहे तो कॉम्प्लिमेंट लॉज काय सांगतो कॉम्प्लिमेंट लॉज तर याच्यामध्ये काय होतं तर पी ऑर निगेशन दोन्ही पण स्टेटमेंट आहे एक काय घेतलंय पी घेतलं दुसऱ्याचं काय घेतलंय त्याला निगेशन सांगितले पी ऑर टी तर आन्सर काय लिहिता येतं आपल्याला टी लिहिता येतं ऑर असेल तर टी आणि अँड असेल तर एफ हे लक्षात ठेवायचं आहे पी ऑर निगेशन पी देन आन्सर इज टी ओके टी अँड निगेशन पी देन आन्सर इज एफ This law is called as complement law. Which law? Complement law. Next law जो बघतोय आपण तो next laws आहे involution laws. Okay? Involution laws. मग सर्वांना माहित आहे निगेशनला निगेशन काय होतं कॅन्सल म्हणजे हा लॉज निगेशन ऑफ निगेशन असं पण आपण याला म्हणू शकतोय निगेशनला निगेशन कॅन्सल झालं पी आर असं ट्रूचं काय आलं फॉल्स फॉल्सचं काय येतं ट्रू येतं म्हणजे हा पण निगेशनचाच लॉज आहे जसं डी मॉर्गन्स आणि इन्व्होल्यूशन्स हा कशाचा लॉज आहे निगेशनचा तोच अल्जेब्रा स्टेटमेंट मध्ये लॉज मध्ये अल्जेब्रा लॉज मध्ये परत क्रिएट झालेला पुढे आपण घेतोय आयडेंटिटी लॉज आयडेंटिटी म्हणजे कधीही न बदलणार यस त्याच्यामध्ये बदल होणार नाहीये ती फिक्स राहते मग फॉर एक्झाम्पल मी म्हटलं 2 + 2 4 तर अमेरिकेत जरी तुम्ही गेला तर 2 + 2 4च येणार चेंज होणार नाही का ती आयडेंटिटी आहे त्याच्यामध्ये काही चेंज होणार नाही तसंच इथं आपल्याला आयडेंटिटी बघायची पी ऑर एफ असेल यस पी ऑर एफ देन आन्सर इज पी पी ऑर टी असेल देन आन्सर इज पी ऑरचं रूप सांगतोय ओके ऑर मध्ये एफ असेल तर पी येतं आणि टी असेल तर टी तसंच पी अँड टी असेल तर आन्सर काय येणार आहे पी येतं आणि ऑर असेल तर काय येणार आहे यस ऑर असेल तर टी हे आन्सर येतं हे लक्षात ठेवायचं नेक्स्ट आपण बघतोय कंडिशनल लॉज ओके 10 नंबर आता कंडिशनल आणि बाय कंडिशनल म्हणजे इम्प्लाइज अँड डबल इम्प्लाइज हे लॉज आपण बघितलेले आहेत अनेकदा आपण लॉज ते काय करतोय पहा कंडिशनल लॉज म्हणजे इम्प्लिकेशनचा लॉज टी इम्प्लाइज क्यू इथं काय सांगितलंय बघा आपण दोन पद्धतीने लिहू शकतो दोन्हीला पण निगेशन आणि प्लेस चेंज करू शकतो दोन्हीला पण निगेशन आणि चेंज इन प्लेस
जसं आपण काय बघितलं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह, यस कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. मी का सांगतो कॉन्ट्रा पॉझिटिव्ह? कारण तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी त्याचा यूज होऊ शकतोय. ओके, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह पण केलं, प्लेस पण चेंज केले आणि निगेशन पण साइन केलं. किंवा दुसरं आपण असं पण लिहू शकतो. कसं लिहू शकतोय? फर्स्टला निगेशन ऑर क्यू. ओके, फर्स्ट निगेशन ऑर काय लिहू शकतोय? क्यू. असं पण आपण काय करू शकतोय तर लिहू शकतो. निगेशनचा लॉज काय सांगतोय? सेकंडला फर्स्ट ॲज इट इज अँड सेकंडला निगेशन. इथं ऑर घेतलंय, जर आपण ऑर घेतलं तर फर्स्टला निगेशन ऑर काय असणार आहे तर क्यू. नेक्स्ट बाय कंडिशनल लॉज. बाय कंडिशनल म्हणजेच काय असणार आहे तर डबल इम्प्लिकेशन. तुम्हाला सर्वांना माहित आहे बाय कंडिशनल म्हणजेच डबल इम्प्लिकेशन. तर डबल इम्प्लिकेशनचा जो काय लॉज आहे तो काय सांगतो बघा, P डबल इम्प्लाइज Q. P डबल इम्प्लाइज Q. तर आपण P इम्प्लाइज Q अँड Q इम्प्लाइज P असं पण लिहू शकतो. P इम्प्लाइज Q अँड Q इम्प्लाइज P. म्हणजे आपण प्लेस बदलून दोन ब्रॅकेट्स तयार करू शकतोय, इम्प्लाइज करू शकतो. किंवा निगेशनच्या बाबतीत झालं तर फर्स्ट निगेशन ऑर क्यू, म्हणजे पहिल्याला निगेशन ऑर क्यू, इथं पण फर्स्ट निगेशन ऑर क्यू, मिडलला अँड ॲज, असं आपण काय करू शकतो लिहू शकतो. अशा प्रकारे हे जे काही 11 लॉज आहेत, हे 11 लॉजवरती आपल्याला एक्झरसाइज 1.4 मध्ये एक्झाम्पल्स काय करायचे पाहायचे आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यासाठी हे 10 लॉज तुम्हाला पाठ असणं, लक्षात असणं गरजेचं आहे. हे पाठ कसे करायचे? मॅक्झिमम एक्झाम्पल सोडवल्यानंतर आपल्याला ऑटोमॅटिक पाठ होणार, फक्त अंडरस्टँडिंग आता करून घ्यायचे, पाठ करायची नाही. नेक्स्ट आपण पुढचं सम इम्पॉर्टंट रूल्स. आता काही इम्पॉर्टंट रूल्स आहेत, ते इम्पॉर्टंट रूल्स आपण काय करतोय पहा. तर कोणते इम्पॉर्टंट रूल्स आहेत बघा. तर पहिला P इम्प्लाइज Q, आत्ताच मी सांगितला होता तोच. तर फर्स्टला निगेशन ऑर Q, म्हणजे फर्स्टला निगेशन ऑर काय राहणार आहे Q. इथं पण होतं बघा फर्स्टला निगेशन ऑर Q. यस, कंडिशनल लॉज. याला आपण कंडिशनल म्हणजे तेच अगेन रिपीट होणार आहे, हे लक्षात घ्यायचं. डबल इम्प्लिकेशनचा आता मी सांगितला तो बघा, डबल इम्प्लिकेशनचा दिस हा लॉज परत का आलेला आहे. सम इम्पॉर्टंट रूल्स. फर्स्ट इम्प्लाइज सेकंड, सेकंड इम्प्लाइज फर्स्ट, मग मिडलला कोण असणार आहे ॲड. परत आपण काय घेतलं, इथं पण मल्टिप्लिकेशनचा लॉ. मल्टिप्लिकेशन कुठे केलं बघा आपण? यस, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. तर इथं अगेन कोणता लॉ झालेला आहे तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ झालेला आहे अँडच्या बाबतीत आणि ऑरच्या बाबतीत, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजेच P ऑर Q अँड R असेल तर P ऑर पहिला नंबर, P ऑर पहिला नंबर कोण Q, P ऑर सेकंड नंबर कोण R, P ऑर R. मिडल अँड आहे तर इथं काय येणार आहे अँड. नेक्स्ट आपण पुढे जातो. नेक्स्ट कोण आहे बघा, P अँड Q ऑर R डबल इम्प्लाइज. तर P अँड पहिला नंबर म्हणजे Q, P अँड Q, P अँड दुसरा नंबर P अँड R, मिडलला काय असणार आहे तर R असणार आहे. अशा पद्धतीने आपण जे काही इम्पॉर्टन्स लॉज आहेत ते लॉज बघितलेले आहेत. एक्झरसाइज 1.4 साठी लागणारा सर्व जे काही थेरॉटिकल पार्ट आहे तो आपण काय केलेला आहे पाहिलेला आहे. हा सर्व थेरॉटिकल पार्ट, हे सर्व लॉज मोस्ट इम्पॉर्टंट आहे एक्झरसाइज 1.4 साठी. तर आपण एक्झरसाइज 1.4 काय करतोय तर स्टार्ट करतो. तर आपण एक निगेशनचं एक्झाम्पल्स बघतोय. एक्झरसाइज नंबर 1.4 त्याच्यामधला क्वेश्चन नंबर 3 आहे. विदाउट युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट. ओके, विदाउट युजिंग ट्रूथ टेबल, ट्रूथ टेबल न यूज करता आपल्याला काय करायचं आहे तर LHS इज इक्वल टू RHS हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. परंतु हे एक्झाम्पल्स थोडंसं डिफरंट आहे. त्याच्या बाहेर निगेशन आहे, म्हणजे ह्या ब्रॅकेटमध्ये जो काय पार्ट आहे त्या पार्टचं आपल्याला निगेशन घ्यायचं आहे. निगेशनचा आपण 5 रूल्स बघितले. ओके, निगेशन ऑफ कंजक्शन, निगेशन ऑफ डिजक्शन, निगेशन ऑफ काय कंडिशनल, निगेशन ऑफ बाय कंडिशनल, निगेशन ऑफ निगेशन, म्हणजे निगेशन ऑफ अँडचं, निगेशन ऑफ ऑरचं, निगेशन ऑफ इम्प्लाइज, निगेशन ऑफ डबल इम्प्लाइज आणि निगेशन ऑफ निगेशन. असे 5 रूल्स आपण काय करतोय तर त्या रूल्सचा यूज करून आपण सॉल्व्ह करतो. ओके, तर बघा ते रूल्स तुम्हाला माहिती आहेत, लास्ट लेक्चरला आपलं झालेलं आहे रूल्स. ओके, हे रूल्स आपण न यूज करता ते रूल्स यूज करू, कारण निगेशन आले, निगेशनचेच रूल यूज करावं लागतं. सोल्युशन फर्स्ट दिला LHS इज इक्वल टू निगेशन ऑफ, ओके, P और निगेशन Q
implies P and negation Q. ओके, तर आपण निगेशन किंवा इम्प्लायचा यूज करूया. फर्स्ट ॲज इट इज अँड सेकंडला निगेशन. तो कुठला लॉज आहे? निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. म्हणजे जर असं असेल निगेशन ऑफ पी अँड ओके सॉरी निगेशन ऑफ पी इम्प्लायज क्यू असेल तर त्याचं निगेशन कसं येतं तुम्हाला सर्वांना माहिती काय येतं निगेशन पी ॲज इट इज अँड निगेशन क्यू. ओके, याला निगेशन ऑफ काय म्हणतो आपण? इम्प्लिकेशन, निगेशन ऑफ कंडिशनल असं याला म्हणतो. तो लॉ याचा आपण यूज करायचा. ह्या लॉजनुसार फर्स्ट ॲज इट इज सेकंडला निगेशन मिळालं आहे इज इक्वल टू पी ऑर निगेशन क्यू अँड निगेशन ऑफ दिस पी अँड निगेशन क्यू. कोणताला यूज केला आपण? निगेशन ऑफ कंडिशनल. N for negation, negation of conditional. Okay, negation of conditional. Next निघाला आता negation केली आपण आन्सर काय येते is equal to P or negation Q and negation दिला जर आपण तर येणार आहे negation P and काय होईल or होईल. Okay, negation of negation Q टू डॅश डॅश. तर आपण आज निगेशन मॉड्युलेशन केला अँड ऑर म्हणजे काय झालं कंजक्शनचं डिजक्शन झालं. म्हणजे कंजक्शन लॉज ऑफ काय सांगू शकतो आपण? निगेशन ऑफ कंजक्शन. ओके, निगेशन ऑफ कंजक्शन आपण घेतले. पुढे पुढे काय करायचं याच्यामध्ये बघा. तर ह्या निगेशनला निगेशन काय होतं? कॅन्सल होतं. लास्ट लेक्चरला पण आपण तो बघितलेला आहे एक्झाम्पल्स इज इक्वल टू पी ऑर निगेशन क्यू अँड इन ब्रॅकेट निगेशन पी ऑर निगेशनला निगेशन काय झालं? कॅन्सल. फक्त काय राहिलं आहे? क्यू राहील. तर निगेशन ऑफ कोणता लॉ यूज केला? निगेशन. ओके, निगेशन ऑफ निगेशन हा जो लॉज आहे तो लॉ यूज केला. तर हे आणि आपला हे लेक्चर्स RHS सेम आहे का बघा. पी ऑर निगेशन क्यू, पी ऑर निगेशन क्यू अँड निगेशन पी अँड ऑर क्यू, निगेशन पी ऑर यस सेम आहे. आपण काय सांगू शकतो? आपण घेतलं होतं LHS इज इक्वल टू RHS. म्हणजे LHS इज इक्वल टू RHS आपल्याला मिळाले. ओके, कोणते लॉज यूज केले बघा ह्याच्यामध्ये? तर पहिला लॉ यूज केला निगेशन ऑफ कंजक्शन. दुसरा जो काय लॉज आहे तो आपण यूज केला. दुसरा लॉज कोणता आहे? निगेशन ऑफ ओके कंजक्शन. ओके, हा लॉज आपण यूज केलेला आहे. आणि इथं निगेशन ऑफ कंडिशनल यूज केला इम्प्लिकेशनचा. इथं अँडचा रूल यूज केला. इथं निगेशन ऑफ निगेशनचा रूल यूज केला. त्यानंतर LHS इज इक्वल टू RHS हे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट लेक्चरला आपल्याला ह्या जो काय आपला चार्ट आहे ह्या चार्टवरचे एक्झाम्पल्स आपण काय करणार आहोत? पाहणार आहोत. त्यासाठी हा चार्ट तुम्ही काय करायचं आहे? काळजीपूर्वक रीड करायचं आहे, अंडरस्टँडिंग करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. ओके, थँक्यू.